चला मैत्रिणींनो, बघा मी रात्रीच्या जेवणाला अशी झटपट अशी ही रेसिपी बनवलेली आहे. तर बघा मैत्रिणींनो, इथे मी तेल तापायला ठेवलेलं आहे आणि ते मी इथे पल्ली तेल घेतलेलं, थोडं पल्ली तेल घेतलेलं आहे आणि इथे 2-3 तेजपत्ते टाकलेले आहे आणि ते बघा मी इथे कांदा खोबरं हे अद्रक लसूण सगळं एकत्र वाटून घेतलेलं आहे आणि इथे हे छान प्रकारे तेलात होऊ द्यायचं आहे. त्यानंतर बघा इथे मी तिखट मीठ वगैरे सगळं टाकून घेणार आहे आणि खडा मसाला थोडासा मी इथे या भाजीमध्ये टाकून घेणार आहे. तर हे छान प्रकारे शिजू द्यायचं आहे. तर आज मला इथे थोडा उशीर झालेला आहे स्वयंपाकासाठी, कारण मुलींचा अभ्यास वगैरे घेत होते आणि मुलींचा अभ्यास झाल्यानंतर मुलींना खूप भूक लागली. म्हणून मी काय केलं, अंडे वगैरे माझ्याकडे होतेच, तर मी काय केलं अशा प्रकारे थोडं पटकन असा 5 मिनिटात हा मसाला बनविला आणि मी भाजी फोडणी घालायला सुरुवात केली. तर बघा इथे अशा प्रकारे मी इथे जे भाजीचा मसाला आहे तो झालेला आहे. आता इथे थोडं तिखट मीठ सगळं टाकून घ्यायचं आहे आणि छान प्रकारे थोडी वर तरी येईपर्यंत ते होऊ द्यायचं आहे. आणि झटपट अशी ही 10 ते 15 मिनटात होणारी ही भाजी आहे. तर इथे बघा मी थोडं पाणी टाकून घेणार आहे आणि थोडं पाणी टाकून घेतल्यानंतर छान प्रकारे मसाला होऊ द्यायचा आहे. तेल वर सुटलेलं आहे. आता इथे आपल्याला पुन्हा 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे. तर मी इथे 1.5 ग्लास पाणी घालून घेत आहे आणि छान या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. आणि इथे उकळी आल्यानंतर आपल्याला इथे बघा छान पाण्याला उकळी आलेली आहे. आता मी इथे काय करणार, इथे जे अंडे आहेत ते मी यामध्ये सोडून येणार आहे आणि उकळी ही जी आपण जेव्हा अंडे सोडतो तेव्हा जो गॅसचा पॉवर आहे तो मोठ्या पॉवरमध्ये करायचा आहे, जेणेकरून ते फुटणार नाही आणि ते छान प्रकारे तिथे त्याचे पीसेस तयार होणार. तर बघा इथे अशा प्रकारे इथे छान प्रकारे पीसेस तयार झालेले आहे आणि पटकन अशी ही होणारी ही भाजी आहे. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून मला नक्की सांगाल. माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करत राहील. तर बघा ही छानशी अशी ही कलर पण छान आलेला आहे आणि छानशी अशी ही रेसिपी इथे तयार झालेली आहे. बघा ही भाजी तयार झालेली आणि ही भाजी आपण पोळीसोबत छान गव्हाचे जे फुलके आहे त्यासोबत खाऊ शकतो. तर धन्यवाद.